नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आहे ना मस्त श्रीराम नवमी स्पेशल आहे ना आपल्याला छान मऊसूत कापसासारखा शिरा बनवायचा आहे। करूयात रेसिपीला सुरुवात आणि बनवूया आपण छान असा साजूक तुपातला शिरा। तर शिरा बनवण्यासाठी आहे ना इथं आपण रवा घेतलेला आहे। कपामध्ये थोडासा, एका कपापेक्षा पण थोडासा कमी रवा आहे आणि तेवढी साखर पण आहे। जेवढा रवा तेवढी साखर घ्यायची आपल्याला आणि तेवढं साजूक तूप पण लागणार आहे आपल्याला। इथं थोडेसे काजू बारीक करून घेतले, बदाम आणि ना चाशणीमध्ये टाकण्यासाठी आपल्याला थोडासा केसर लागणार आहे। केसरने ना रंग खूप छान येतो चाशणीला। आता आपण ना पाणी मोजून घेऊया। आता आपल्याला ज्या कपाने आपण रवा मोजून घेतला ना त्याच कपाने ना 2.5 कप पाणी घ्यायचं आहे। 1 कप रवा आहे आपला, ते इथं आपल्याला 2.5 कप पाणी घ्यायचं आहे। 2.5 कप पाणी आहे ना 1 कप रव्यासाठी परफेक्ट होतं ते। आता आपण ना चाशणीला छान रंग येण्यासाठी थोडासा केसर टाकूया पाण्यामध्ये आणि ना हे आता आपण गॅसवरती ठेवून देऊया। उकळून घ्यायचं आपल्याला तर हे पाणी रव्यामध्ये टाकायला। आणि ते ना पॅन ठेवलेला आहे मी गॅसवरती आणि आता आपल्याला तूप वितळून घ्यायचं पॅनमध्ये, असं पसरट पॅन। आता आपण ना हे पॅनमध्ये तूप टाकूया। तूप ना वितळून घ्यायचं पॅनमध्ये आणि असं पसरटच पॅन घ्यायचा। रवा बनवण्यासाठी ना मस्त आपल्याला भाजता पण येतो त्याच्यामध्ये। सर्व ना पेलेला कपाला लागलेला पण तूप सर्व काढून घ्यायचं असं। आता आपण ना हे तूप थोडं वितळून घेऊया। बघा तूप ना थोडंसं गरम झाले, वितळले तूप सर्व। आता आपण ना त्याच्यामध्ये काजू बदाम थोडेसे परतून घ्यायचे। मस्त कुरकुरीत लागतात ते शिऱ्यामध्ये खाण्यासाठी ना असं थोडंसं परतून घ्यायचं तुपामध्ये। छान अशी आपल्या प्रसादाला ना चव पण छान येते। 2 मिनटंच थोडंसं परतून घ्यायचे। काजू बदाम व्यवस्थित परतलेत, काढून घेऊया ताटामध्ये। मीडियम गॅसवरतीच तूप गरम करून घ्यायचं, जास्त पण गरम करायचं नाही। बघा असं ना रवा टाकल्यावर बघा कसा वरती येतोय पटकन, एवढं आपलं तूप गरम पाहिजे रवा भाजण्यासाठी। आता आपण रवा टाकून ना रवा भाजून घेऊया। पण हे रवा भाजताना ना गॅस अजिबात आपल्याला वाढवायचा नाही, मीडियम गॅसवरतीच रवा छान असा भाजून घ्यायचा। चौकास मस्त रवा भाजला पाहिजे, खमंगपणा आला पाहिजे रवा भाजलेला। मस्त असं मीडियम गॅसवरतीच ना रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। रवा भाजतोय तोपर्यंत ना आपण इकडं चाशणी पण ठेवलेली आहे ना उकळलेली। आता दुसरीकडे मी ना चाशणी पण उकळायला ठेवलेली आहे आणि इथे ना आपला रवा पण भाजून झालेलाच आहे। आता बघा मस्त असा खमंग वास येतोय रव्याचा, घरभर सुगंध पसरला असा रवा भाजून घ्यायचा कधी पण। आता आपल्याला ना याच्यामध्ये चाशणी टाकायची आहे, पण चाशणी टाकताना ना एकदम थोडं थोडं टाकायचं। एकदम कधीच चाशणी ना रव्यामध्ये टाकायची नाही, आपल्या हातावर पण येऊ शकतं ते। रवा पण गरम आहे, पाणी पण गरम आहे ना, थोडं थोडं टाकायचं आणि असं ना कलथेने ना मिक्स करत जायचं। बघा असं थोडं थोडंच टाकायचं सुरुवातीला। आता थोडंसं जास्त टाकलं, मिक्स करून घेऊया। आणि आता ना सर्व चाशणी ना आपण रव्यामध्ये ओतून घ्यायची आहे। जेवढी आपण चाशणी बनवली ना तेवढी तर आपल्याला लागणारच आहे इथं। आता सर्व टाकून ना मस्त असं हा रवा आपण कालवून घेऊया। मस्त पिवळासर रंग आलेला आहे चाशणीला। आता रवा ना असं जरी पातळ दिसत असलं ना तरी एवढं पाणी लागतंच रवा शिजण्यासाठी ना। छान असा रवा फुलून येतो, त्यासाठी पाणी ना मोजूनच घ्यायचं कपाने। 1 कप रव्याला नाही तर मी 2.5 कप पाणी घेतलेलं आहे। बघा आता झाकण ठेवून ना मिडियम गॅसवरती रवा छान असं शिजवून घ्यायचं। आता हे चाशणीमध्ये 5 मिनिट आपण झाकण ठेवूया, मिडियम गॅस करायचा पार। बघा 5 मिनिटं झालेली आहेत, आपला रवा ना छान असा फुललेला आहे चाशणीमध्ये। साखर टाकण्याची ना अजिबात गडबड करायची नाही, अगोदर ना ह्या पाण्यामध्येच रवा छान असा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला। परत ना कालवून घेऊया सर्व असा। बघा तूप सुटायला लागले आता रव्याला। 2 मिनिटं कालवून घेऊ व्यवस्थित असं। आणि ना आता आपल्याला ह्याच्यामध्ये ना सर्व पाणी ना रव्याने चाशणी ना रवामध्ये सर्व असं
मिक्स झालेलं आहे चासणी. आता आपण भाजून घेतलेले ना काजू बदाम टाकून घ्यायचे आहे. आता हे इथं रव्यामध्ये ना काजू बदाम टाकून मिक्स करून घ्यायचं. दोन मिनटं मिक्स करून घेतलं की आता आपल्याला याच्यामध्ये ना हिरवी विलायची थोडीशी हातानेच फोडून टाकायची. विलायचीने ना फ्लेवर छान येतो प्रसादाला. थोडीशी ना मी चेचून घेतलेली आहे, अशी फोडूनच टाकायची विलायची. 2 ते 3 विलायची टाकलेले आहेत मी इथं. परत मिक्स करून घेऊ. असं पार सर्व मिक्स केल्यानंतर शेवटलाच आपल्याला त्याच्यामध्ये ना साखर टाकायचं आहे. त्यासाठी साखर टाकण्याची गडबड करायचीच नाही. आता टाकूया साखर. जेवढा रवा तेवढीच साखर टाकायची प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी. साखर टाकून पण आता आहे ना सर्व साखर आहे ना रव्यामध्ये एकजीव झाले पाहिजे ना असं मिक्स करून घ्यायचं. साखर सर्व आहे ना रव्यामध्ये मिक्स करून घेऊया असंच. बघा सर्व साखर आहे ना रव्यामध्ये मिक्स करून झालेला आहे आणि रवा थोडासा पातळ पण झालेला आहे. आता साखर मिक्स झाली ना त्याच्यामध्ये, मग त्या साखरेचं पण पाणी सुटतं. आता आपल्याला आहे ना झाकण ठेवून अजून 2 मिनटं आहे ना हा रवा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. 2 मिनटंच आपल्याला आता वाफ द्यायची ह्याच्यावरती झाकण ठेवून. मग साखर पण छान अशी आहे ना आपल्या प्रसादामध्ये मिक्स होईल. बघा इथं 2 मिनटं झालेले आहे आणि तुम्ही बघा वरून आहे ना भांड्यातूनच दिसतं आपल्याला की रव्याने आहे ना तूप सोडलेलं आहे आणि आपला हा शिरा इथं तयारच झालेला आहे. आता असं तूप सोडलं पाहिजे रव्याने. मस्त असं झाकण ठेवूनच साखर टाकल्यानंतर आहे ना असं झाकण ठेवूनच 2 मिनटं वाफ द्यायची. बघा किती छान असं कडेने तूप सुटलेलं आहे. परत मिक्स करून घेऊ छान असं. सुंदर कलर आलेला आहे. केसर टाकलं ना आपण चासणीमध्ये रव्याला, पण त्या मोबाईलच्या उजेडाने ना कलर थोडासा कमी जास्त होत आहे. कलर तर खूपच छान असा पिवळसर केसरी कलर आलेला आहे शिऱ्याला. आता शिरा आहे ना इथं आपला तयारच झालेला आहे. पण अजून आहे ना 2 मिनटं आपण याच्यावरती झाकण ठेवून घेऊया. बघा इथं 2 मिनटं परत वाफ दिली शिऱ्याला. आता शिरा आपला एकदम परफेक्ट तयार झालेला आहे आणि ना रवामध्ये असं तूप पण सुटलेलं आहे. असा शिरा झाला पाहिजे, तोंडात टाकताच विरघळणारा इथं प्रसादाचा शिरा आपला तयार झालेला आहे. मस्त मऊ लुसलुशीत, बघताच आहे ना शिरा बघताच तोंडाला पाणी सुटेल असा मस्त मऊसूत शिरा इथं आपल्या तयार झालेला आहे. बघा दिसतानाच किती छान दिसतंय ना. मस्त इथं शिरा आपला तयार झालेला आहे. आपण आहे ना शिरा सर्व करून घेऊया, भांड्यामध्ये काढून घेऊया. हे ना रामनवमीसाठी प्रसाद बनवलेला आहे. हा प्रसाद आहे ना एका वाटीमध्ये काढून ठेवू आपण. इथं मी एक काचेची वाटी घेतलेली आहे. त्या काचेच्या वाटीमध्ये ना हा प्रसाद काढून ठेवायचा. एकदम झटपट होणारा आहे हे शिरा. बघा किती पटकन आपला हा प्रसाद तयार झाला. करायला घेतलं तर वेळ लागत नाही आणि झालाय तर एकदमच छान असा केसरी कलर आलेला आहे. एकदम मऊ लुसलुशीत कापसासारखा शिरा इथं आपला तयार झालेला आहे. शिरा आपण वाटीमध्ये सर्व करून घेऊया. तयार येत आपला छान असा मस्त मऊसूत शिरा. आपण आहे ना थोडंसं वरून पिस्त्याने आहे ना गार्निशिंग करून घेऊ. इथं मी थोडासा पिस्ता कट करून घेतलेला आहे, मग छान दिसतं दिसायला पण. 2-3 पिस्ता होते माझ्याकडं, ते ना टाकले आहेत वरून मी असे थोडेसे काप करून. आणि थोडंसं केसर पण टाकायचा. केसरच्या 2-4 काड्या ठेवल्या होत्या मी. बघा पटकन असा एकदम कापसासारखा मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारा शिरा इथं आपला तयार झालेला आहे. तर श्रीरामनवमी स्पेशल बनवलेला शिऱ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि ना तुम्ही पण असं झटपट प्रसाद बनवा मुलांना घरी देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी. एकदम पटकन होती ही रेसिपी. तर हा मऊसूत शिरा बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. भेटूयात पुढच्या रेसिपीला.